सामन्याला होते सुरुवात आणि दोन संघ आपण पाहताय वाघोबा ग्रुप कसराळी आणि एका साईडला सुमित 11 फणसपाडा। फिल्डिंग करणारा संघ जो आपण पाहतायत सुमित 11 फणसपाडा टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू तर पाठवा आपण, कारण अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल। 1 लाख मोलाची आपण स्पर्धा खेळत आहेत। तर सुमित 11 फणसपाडा टीमचे 12th मॅन म्हणून यश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली। गोलंदाज सज्ज अप्रतिम हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला। डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, कंट्रोल केलं। क्रिकेटमध्ये पेशन्स खूप महत्त्वाची भूमिका असते। क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा संयम, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं। संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे। 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2। 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर। ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। अंडरआर्म फेकी केली जाते आणि पाहता पाहता लेग बायच्या स्वरूपात खाली सय्यद या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत आणि अंडरआर्म पासूनचा तो प्रवास त्यांचा सातत्याने चांगला राहिलाय। एका साईडला सूर्यकांत म्हात्रे मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली। शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहू शकाल। कव्हर पॉइंट थोडासा डीपमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉटला घेतला गेलाय। मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतो, लॉंग ऑफ थोडासा वाईडिश ठेवला गेलाय। मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतो एक फिल्डर। यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावतोय परंतु इथे चुकी केली, कॉलिंग चुकीचं झालं। 2 धावा तर काही रोखू शकणार नाही आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आमचे गुणलेखक विजयी संघाचे सर्व कर्णधार आपण या लगेच आपल्याला दुसऱ्या फेरीतील ड्रॉ टाकायचे आहेत। जान मोहम्मद अन्सारी आमचे गुणलेखक आहेत आणि डिजिटल स्कोरर म्हणून सावली क्रिएशनच्या माध्यमातून ओमकार पाटील। आणि या वेळेला दरम्यान आपण पाहतायत फार वेगाने चेंडू निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी विजय मामा चषक चौकार। डीजेला थांबवतोय। या वैतरणा बी गटमधून आपण पाहू शकाल आजच्या दिवसातील जे विजयी संघ झालेत, आई गावदेवी वैतीपाडा, श्रीराम कसराळी, जरीमरी डोली ब, कोसमाई खार्डी ब, आई गावदेवी कणेर, जाणता राजा खार्डी आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी। मात्र ड्रॉ या ठिकाणी टाकले जाणार आहेत। दोन्ही संघाचे प्रतिनिधी सुमित 11 फणसपाडा आणि वाघोबा ग्रुप कसराळी। लगेच या 5 मिनिटांचा फक्त तुम्हाला कालावधी दिला जाईल, अन्यथा इथे लगेच आपण ड्रॉ टाकणार आहोत, याची दखल घ्या। अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी। खणखणीत दुसरा चौकार। थैंक यू। सुधीर पाटील नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 13 रन। पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 विदाउट लॉस। सुधीर पाटील गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतील। सामन्याला होते सुरुवात, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय। पहिल्या षटकात दमदार सुरुवात झाली। टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला 12, 13, 15 धावा प्रति षटकामागे घ्याव्या लागतात। यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता। षटकार
क्लास टायमिंग. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 19-19 वर जाऊन पोहोचली गेली. बॅटची एज कॅच ड्रॉफ्ट. फर्स्ट स्लिपला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल. त्या ठिकाणी फंबल होत आहे. ताना करता करता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून पुन्हा एकदा आपण पाहू शकाल 2 धावा तर पळून पूर्ण केल्या गेल्यात. जिथे फक्त आणि फक्त एकच धाव होती तिथे 2 धावा खर्च करत असताना पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 या धावसंख्येवर 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आज ग्रामीण भागातील क्रिकेट सुद्धा खूप प्युअर झालंय. क्वालिटी क्रिकेटची वाढले. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21. चला विजयी संघाचे सर्व कर्णधार. शेवटचे फक्त 5 मिनिटं आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज शॉट लेगला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस ठरतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 23 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झाले 3 बॉलमध्ये 10 रन्स आतापर्यंत सुधीर पाटील यांनी खर्च केलेत. अतिशय सुंदर आकर्षक ट्रॉफी सुद्धा आपण पाहू शकाल आमच्या ऑन स्क्रीनवर. एक वेगळ्या न्यू पॅटर्नच्या ज्या ट्रॉफीज आहेत. काहीतरी नाविन्य. ऑन साईडला पूलचा फटका. नेत्रदीपक पॉवरफुल नव्हता परंतु काय झेल जजमेंटने टिपला गेलाय. सुंदर झेल. बॅक टू द डगआउट. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. थँक्यू. फक्त 2 मिनिटांचा कालावधी आहे. विजयी संघाचे सर्व कर्णधार. अन्यथा 2 मिनिटांनंतर लाईव्ह ड्रॉ आपण पाहू शकाल. लगेच ड्रॉ टाकले जाणार आहे. त्याची दखल घ्या. संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत फलंदाज बाद होण्याचा क्रम 1. चांगली पार्टनरशिप झाली होती. भागीदारी रचावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. सलामीवीर चांगले असायला हवेत. कारण ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात तुम्हाला करावी लागते. कधी कधी सुरुवात चांगली होत नाही. कधी कधी एंड चांगला होतो. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी मध्यंतर चांगला असतो तर कधी कधी सुरुवात खराब आणि मध्यंतर सुद्धा खराब जातो तर कधी एंड चांगला पाहायला मिळतो. म्हणजे शेवटच्या षटकात धावा येतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. सुधीर पाटील यांचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकले त्या ठिकाणी. आणि पाहता पाहता लेग बाईच्या इशाऱ्याने 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. वैतरणा बगट 27 तारखेचा हा दिवस पाहायला मिळतो. पर्व 90 या स्पर्धेचा आहे. म्हणजेच अव्याहतपणे ही स्पर्धा उत्तुंग भरारी घेताना पाहायला मिळते. कित्येक अडचणी आल्या. कित्येक संकटावर मात केली. परंतु ही स्पर्धा अव्याहतपणे विजय मामा चषक हे टायटल फिरत राहिलं. आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 25. ऑन साईडला फटका तर छान आहे. प्रयत्न करतायत बॅटर जास्तीत जास्त मोठे फटके यावेत. परंतु इथून थोडंसं कॉलिंग चुकीचं पाहायला मिळतं. येस नो अँड वेट. जबरदस्त फिल्डिंग आणि फिल्डिंगच्या बरोबरीने ते एफर्ट थ्रोचे पाहायला मिळाले. ॲक्युरेट फेकी केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26-13च्या ॲव्हरेजने खेळत आहेत. प्रथम बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला वाघोबा ग्रुप कसराळी. टॉस हरल्यानंतर टॉस जिंकला असता तर उमेश यांनी सांगितलं आम्ही सुद्धा फिल्डिंग स्वीकारली असती. चेस करण्यासाठी आम्हाला आवडलं असतं. परंतु आता इथे आम्हाला मोठ्या धावा उभारायच्या आहेत आणि जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ अडचणीत येईल. 60-65 धावा या स्पर्धेमध्ये सेफ आहेत का हे येणारी वेळ दर्शवली जाईल.
सूरज पाटील गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. पालघर जिल्ह्यामध्ये ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि परंपरेची स्पर्धा म्हणून विजय मामा चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन, पारदर्शकता, नेत्रदीपक, सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे यूट्यूबवर जोडले गेलेत आमचे लाडके श्रोते, या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. हा बॉल आपण पाहिलात, खूपच बाहेर निघणारा, आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि यस, वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते पहिलाच बॉल वाईट. चांगला बॉल होता. ह्या वेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना बॅटरला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. बॅक टू द डगआउट, गॉन. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. ड्रॉ टाकले जात आहेत. आपण पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमातून हे ड्रॉ आपण रिसीव्ह करायचे आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगला हा बॉल होता. थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि पाहता पाहता चौकार मिळतोय. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. वाघोबा ग्रुप कसराळी या टीमची 32 रन 2 बॉलच्या समाप्तीनंतर. बत्तीस रन झालेले आहेत. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 32. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 रन मेल लेग बाईच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33. या धावसंख्येवर 33 रन्स. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी. बॉल तयार. सूरज पाटील आपण आणि यस, फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहू शकतात परिपूर्ण चकमकले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33 रन्स. 33 धावा झालेत. बॉल फेकून झाले. जान मोहम्मद अन्सारी आम्हाला दर्शवतात की 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. चांगला फटका आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. वेगाने फेकी करतायत आणि पाहता पाहता एकच रनवर समाधान व्यक्त करावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. शेवटचा बॉल आहे सूरज पाटीलचा. ग्रेट डिलिव्हरी, सुपर इन द लाईन. फलंदाज या ठिकाणी परिपूर्ण चकलेत आणि संघाची धावसंख्या 34. 3 षटकांच्या समाप्ती अखेर करंट रन रेट 11.33. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी.
थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. यानंतर बळीराम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. दयानंद आमच्यापर्यंत लॉट्स जरूर दर्शवतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, कारण इथून आपण पाहत आहेत 5 सामने. ऑन साईडला आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. डिपमेंट विकेटचा फिल्डर वेगाने फेकतायत, परंतु कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या 36. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आई गावदेवी कणेर वर्सेस जाणता राजा खार्डी. दुसरा सामना होईल कोसमाई खार्डी ब वर्सेस श्रीराम कसराळी. तिसरा सामना आपण पाहणार आहोत जरीमरी डोली ब वर्सेस आई गावदेवी वैतीपाडा. आणि विजयी संघाला बाय मिळाले. तो संघ तिसऱ्या फेरीत डायरेक्ट धडक मारेल. चला, आई गावदेवी कणेर आणि जाणता राजा खार्डी. चला, टॉस टाइम. चेंडू आपण पाहिलात सोडून दिलं होतं आणि पंच हळूहळू मात्र वळतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा पद्धतीने 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 38. 38 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय बळीराम. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 39. 39 या धावसंख्येवर. चला, आई गावदेवी कणेर टीमचा कॅप्टन शेवटचा आणि अंतिम कॉल. आणि जाणता राजा खार्डी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहा. चला, या दोन्ही संघाचे कॅप्टन या लगेच. टॉस टाईममध्ये तुम्हाला टॉस या ठिकाणी करावाच लागणार आहे, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन. कारण विजय मामा चषक आपण पाहिलं तर त्याचं दुसरं नाव डिसिप्लिन, शिस्तबद्ध. शेवटचे 3 बॉल बळीरामचे शेष राहिलेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेळलं गेलंय. या चेंडूला मात्र जरूर खेळलंय, परंतु तिथे मिडॉनचा फिल्डर कोणतीही मिस्टेक करत नाहीये. एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू डीजे. इथे विकेट गेले तोपर्यंत आपण एक सन्मान करून घेतो आहे. संदेशजी दळवी कणेरचे सुपुत्र आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. कॅमेरामॅन प्लीज. कॅमेरामॅन प्लीज. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विजय मामा घरत यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान संदेश दळवी साहेबांचा. कणेरचे सुपुत्र आहेत. आज विजय मामा चषकाच्या भव्य दिव्य मंचावरती आसनस्थ आणि आता त्यांचा सन्मान. थँक्यू सो मच संदेशजी दळवी. आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. एक चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे इथेच नागेश पाटील आपण देखील या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय नागेश पाटील, कार्डी संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. कर्नाटक संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस केला जाणार आहे. जाणता राजा खार्डी टीम, जो संघ उशिरा येईल त्या संघाला पॅनलाइज केले जाणार आहे. विजय मामांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी मान्यवरांचा नागेश पाटील यांचा सन्मान संपन्न झालेला आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे. अगदी थोड्याच वेळात ओव्हर ब्रेकमध्ये आपण पुन्हा एकदा या षटकानंतर टॉस करणार आहोत. संदेशजी दळवी आपल्याला विनंती आपण या. तोपर्यंत आपण प्रमोदच्या दिशेने जातोय. ओव्हर टू प्रमोद. शेवटचा बॉल आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 वर थांबले. षडम पूल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. सिंगल मेल.
आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 40 आउट. फलंदाज बाद. मात्र विकेट्सला प्राधान्य नाही आहे. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणाने तुम्हाला धावा या प्लस करायच्याच आहेत. 40 रन 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. आव्हान आहे 41 धावांचं. वाघोबा ग्रुप कसराळी टीमने प्रतिस्पर्धी संघ सुमित 11 फणसपाडा या टीमसमोर ठेवण्यात आलेला आहे. जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. O2 प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू प्रमोद. अत्यंत महत्त्वाचा सामना यानंतर आपण पाहणार आहोत. कणेर आणि खार्डी या दोन संघादरम्यान संदीपची दळवी आमच्याबरोबर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस आणि जास्त वेळ न घेता आपण टॉस करणार आहोत कारण अजूनही 5 सामने. टॉस तर झाला परंतु काही कॉलिंग नव्हतं त्यामुळे संदेश दळवी पुन्हा एकदा टॉस करणार आहेत. आगरी सणाची मागणी झाली आणि कणेर संघ खुश दिसतोय. टॉस जिंकलाय. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. टीममध्ये एखादा बदल? नाही सेम टीम. तुमच्या टीममध्ये एखादा बदल? सेम आहे सेम. विनिंग स्ट्रीटवरती आहात त्यामुळे कोणता बदल नाही आहे. कणेर संघानं या ठिकाणी टॉस जिंकला आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. उर्वरित 4 ते 5 अत्यंत महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचा सामना, अतिशय महत्त्वाचा सामना आहे. अगदी थोड्याच वेळात या युद्धाला, या द्वंद्वाला सुरुवात होईल. आपण सावली क्रिएशनवरती निश्चितच आणखीन एक धमाकेदार मैदानावरती पाहत आहे. कॉमबॉक्समध्ये आमच्याबरोबर आमचे मित्र प्रमोद शिर्गे जॉईन होतात. अशोक सोमाबड यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती करेन आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. अशोक सोमाबड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आणि मी मामांना विनंती करतोय आपण आज खास करून ठाण्यावरून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. विजय मामा चषकाच्या भव्यदिव्य मंचावरती अशोक सोमाबड आणि मामा संतोषजी बळबी यांचे भाऊजी म्हणजेच मामासाहेब आमचे भाऊजी आहेत. अर्थात त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. डीजे मास्टर रेडी राहा. डीजे मास्टर. थँक्यू. यानंतर गंगाधर पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान. एक उत्कृष्ट पंच पण आहेत, 40+ खेळाडू पण आहेत आणि आज नारंगीच्या माध्यमातून आपण खूप चांगलं जे क्रिकेट बघतो त्यामध्ये गंगाधर आपण सातत्यानं त्यांचं योगदानही आपल्याला पाहायला मिळतं. तर आज त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. विजयजी मामा अर्थात स्पर्धेचे शिल्पकार आमच्या सर्वांची दिल की धडकन यांच्या वतीनं या ठिकाणी आज सन्मान संपन्न होतो आहे. डीजे मास्टर. उमंग प्रॉपर्टीज आपण पाहू शकता. अर्थात हितेश पाटील ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत. विजय मामा चषक खूप छान पद्धतीनं ही ट्रॉफी देखील सजवली गेलेली आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. किरण घरत आपण देखील या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मामांचे अगदी जिवलग मित्र आहेत आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मामांवरती त्यांचं प्रेम आहे. जिवलग मित्र आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार, आधारस्तंभ, उद्गाते आदरणीय सन्माननीय विजय मामा यांच्या शुभस्ते सन्मान. मान्यवरांचा सन्मान करणं आमची संस्कृती परंपरा आहे. आज या मंचावरती देखील सन्मान केला जातो. थँक्यू मामा. थँक्यू. मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून याबद्दल धन्यवाद आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत राहा. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये प्रमोद शेडगेचा आवाज ऐकण्यासाठी.
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. पहिल्याच बॉलवर जरूर एक रन ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एक टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहतायत 41 धावांचं 41. आपण पाहतायत ही स्पर्धा अतिशय दमदार आणि शानदार दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं. आज वैतरणा ब गटला प्राधान्य दिले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून 14 टीम्स आहेत. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आता फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर डेफिनेटली अशा प्रकारच्या चेंडूची तुम्हाला वारंवार उत्क्रांती करावी लागेल. त्यासाठी असावी लागते प्रॅक्टिस. त्यामुळे तुमचा एक जे ओप्स असतात, आत्मविश्वास असतात ते वाढतात तुमच्या प्रॅक्टिसमुळे. आणि त्यासाठी आपण पाहतात प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. ऑन साईडला जरूर खेळले गेले. एक रन तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी मिळेल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिला आहे. 41 धावांचं टार्गेट सेट केलंय. गोलंदाज अनंत पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी स्वीकारत असताना सुधीर पाटील आणि योगेश पाटील अशी ही सलामीवीर जोडी. चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळले गेले. मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. बॅटला लागून चेंडू डायरेक्ट बॉलरच्या हातामध्ये गेलाय. अर्थातच इथे परतावं लागेल मिस्टर योगेश पाटीलला. बॅक टू द डगआउट. दैव देतीने कर्म नेते अशा पद्धतीने या वेळेला पाहायला मिळालं. मात्र फलंदाज बाद गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. 3 बॉलचा एकंदरीत खेळ, 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 2. षटक क्रमांक पहिला आहे. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या अगदी थोडासा किंचित स्टंप्स पासून दूर जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2. काय गोलंदाजी केले अनंत पाटीलने. अतिशय वाखाणीजोगे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. शॉट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा, शॉट मिड ऑफ, लॉंग ऑन. त्यानंतर मिड ऑन पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर सर्कलमध्ये मिड ऑनच्या शॉट मिड ऑनला ह्या वेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल झन्नाटेदार विजय मामा चषक चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. इथे व्यासपीठावरती आदरणीय मयूरजी पाटील यांचं शुभागमन झाले. त्यांना विनंती करेन आपण डॉक्टर मयूर पाटील. मयूर माली, डॉक्टर मयूर माळी यांचा सन्मान या मयूरजी माळी यांचा सन्मान मंचावरती केला जातो आहे. मी विजय मामांना विनंती करेन आपण हा सन्मान या ठिकाणी करावा. तर भावेश पाटील आपण पण यायचं. डॉक्टर मयूर माळी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. त्याचबरोबर भावेश पाटील आपण पण या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्पर्धेचे शिल्पकार उद्घाते विजय मामांच्या शुभस्य सन्मान डॉक्टर मयूर माळी यांचा. थँक्यू उमंग प्रॉपर्टीज ट्रॉफी स्पॉन्सर. त्यानंतर भावेश पाटील यांचा सन्मान या मंचावरती केला जातो आहे.
मायेची शाल आणि त्याचबरोबर विजय मामा चषक 2025 पर्व 9व्या पर्वाची एक अत्यंत गोड आठवण म्हणून ट्रॉफी देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. थँक्यू सो मच. मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. जाऊया समोरच्या कक्षामध्ये प्रमोद जॉईन होतात. थँक्यू. लगातार 2 बॉलवर 2 चौकार प्रेमनाथच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना मिस्टर सुधीर पाटील अतिशय चांगला दमदार हा फटका आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहे. षटक क्रमांक दुसरा आहे. 41 धावांचं टार्गेट. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डिपमेंट विकेटचा फिल्डर फार वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग होते. फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सुमित 11 फणसपाडे या टीमची 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, लाख मोलाची स्पर्धा, ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंचा हा क्रिकेटचा महासंग्राम. पाहुण्यांची रेलचेली या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान व्हाईट बॉल 76 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की 912 खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. ऑन साईडला कडक शॉट, सरळ चेंडूला फेकून दिला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साईडला फटका तर छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का प्रश्नचिन्ह. मात्र त्या अगोदरच थोडेसे फंबल झाले आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये 14 रन्स. व्हॉट अ बॅटिंग बाय सुधीर पाटील. ऑन साईडला फटका तर छान आहे. चेंडू निघून जाईल. ह्या वेळेला फंबल होत आहेत. पुन्हा एकदा ढुंडो रे साजना. चेंडू मिळत नव्हता. 2 धावा येतील. चांगली बॅटिंग सुधीर पाटील नावाप्रमाणे ह्या वेळेला चांगली सुधारित बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 29. 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. एकोणतीस रन, 2 षटकांचा खेळ अखेरीस 12 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंगॉनचा फिल्डर वेगाने येतोय. व्हॉट कॅच, काय जबरदस्त झेल टिपला गेला. वाह, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद.
11 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल 12 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय सुंदर अशा वातावरणात विजय मामा चषक 2025 सुरू आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा घमासान. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू रोहित किनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रोहितने कमबॅक केलंय. 29 धावा झालेल्या आहेत. बॉल फेकून झालेत ते 2. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 12 रन्स. रोहितने मॅचमध्ये जरूर जान टाकले. हा चेंडू आपण पाहिला आउटसाइड द लेग स्टंप. कदाचित थोडंसं कौतुक केलं आणि इथे वाईट बॉल आला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 10 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. इथून डॉट बॉल आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात विकेट्स. फार महत्त्वाची भूमिका असणार आहे ह्या संघाला. परंतु इथे मात्र आपण पाहतायत पुन्हा एकदा फिल्डर दूर आहेत. चांगले प्रयत्न तर केलेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 9 रन्स हे सामन्याचं समीकरण. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत फ्रेममध्ये आणि कॅच नंबर 2. काय झेल टिपला गेलाय. अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारते सितारे खेळाडू. पोटेन्शियल फार असतं या खेळाडूंकडे आणि त्यांचं भवितव्य सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लिहून ठेवलेलं असतं. परंतु एकच लक्षात ठेवा गोष्ट की संघ आहे म्हणून मी आहे. संघ आहे म्हणून मी आहे हे फक्त आपण डिक्शनरीमध्ये फिट करा. मी आहे म्हणून संघ आहे हे डिक्शनरीमधून डिलीट करा. तरच तुम्ही मात्र खूप पुढे जातील. आणि डाऊन दी अर्थ, पाय जमिनीवर ठेवून क्रिकेट खेळा. तरच बघा क्रिकेट तुम्हाला कुठे पोचवेल. हे टेनिस बॉल क्रिकेटला आज आलेले सुगीचे दिवस. प्रशांतजी, ISPL सारखी आपण स्पर्धा पाहिली. जे खेळाडू 2012 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 12वा खेळाडू म्हणून केतन म्हात्रे पाहायचा, आज तोच खेळाडू आपण बायकर मॅन आपल्याला पाहायला मिळतो. 35-36 बाईक मिळवणारा. म्हणजे क्रिकेटचे दिवस बदलतात. परंतु क्रिकेटपासून आपण दूर गेल्यानंतर फक्त एकच मान सन्मान प्रत्येकाचा करा. 32 रन. आता इथून 9 रनची गरज आहे. बॉल आहे जान म्हणतायत की 8 बॉल आणि 9 रन्स. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. एक्झिक्यूट केला गेला डीप मिड विकेटला. 1 रन फक्त मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. जिद्द चिकाटी रोहित किनीने दर्शवली गेले. जरी 12 बॉल 12 असल्या तरी सुद्धा सहजासहजी मी प्रतिस्पर्धी संघ सुमित 11 फणसपाडा टीमला विजयी प्राप्त करून देणार नाही ही त्याची स्ट्रेंथ पाहायला मिळते. कमबॅक केलंय. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. सुधीर पाटील ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. फिल्डर येत आहे. थोडेसे फंबल झाले. इथून 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 35 या धावसंख्येवर. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. पाणी हवंय का? पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. धावा सेव्ह करतील का, डिपेंड करतील का याकडे लक्ष असणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नुकतीच अंडर-25 ची स्पर्धा झाली. 6 बॉल आणि 3 रन्स करून दिल्या नाहीत विश्वनाथ जाधवने. फक्त 2च धावा दिल्या आणि सुपर ओव्हर ही पाहायला मिळाली. NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे
या टीम बरोबर आपण पाहू शकला. टीम 94 कॉमन अचीव स्पोर्ट्स या वेळेला ऑन साईडला फटका छान आहे आणि गेम फिनिश, स्टायलिश फिनिश. चांगला फटका होता. 5 बॉल राखून मात्र विजयी दणदणीत मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन सुमित 11 फणसपाडा टीम आणि कौतुक करेन वाघोबा ग्रुप कसराळी उमेश अँड कंपनी. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत लगेच.